उत्सव की कर लो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी अशा वातावरणात कोल्हापुरात यंदाची रामनवमी साजरी होतीये। कोल्हापुरातील जवळजवळ सर्वच ठिकाणी सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतात। त्यातीलच हिंदू बांधवांच्यासाठी महत्त्वाचा सण म्हणजे रामनवमी। हाच दिवस कोल्हापुरात विविध सांस्कृतिक, धार्मिक अशा कार्यक्रमांनी साजरा होतोय। कोल्हापूर शहरात रामनवमीचे उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे। कोल्हापूरच्या गंगावेश चौकात रामनवमी निमित्त भले मोठे पोस्टर उभारण्यात आले। उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम, उत्तरेश्वर गवत मंडई मित्रमंडळ आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने हे पोस्टर उभारण्यात आले। जवळपास 20 बाय 50 फूट असे हे भव्य पोस्टर आहे। तर या पोस्टरद्वारे धर्मो रक्षती रक्षितः असा संदेश देण्यात आला आहे। तर शहरातील कसबा बावडा परिसरात देखील जयतु हिंदू राष्ट्र असा संदेश देणारे अंदाजे 30 ते 35 फुटांचे पोस्टर उभारण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या प्रतिमा असणाऱ्या या पोस्टरवरून सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। यासोबतच कोल्हापुरातील चिले कॉलनी या ठिकाणी श्रीराम तरुण मंडळाने यंदा भव्य अशी 21 फुटी श्रीरामाची मूर्ती उभारली आहे। मी श्रीराम तरुण मंडळ अध्यक्ष विजय पाटील। गेले 17 ते 18 वर्ष रामनवमी उत्सव हा आमच्या मंडळाकडून साजरा केला जातोच, पण ह्या वर्षी करण्यामागचा उद्दिष्ट असाच आहे की सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे हा रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात आम्ही करण्यात येत आहे। दरवर्षी अशाच प्रमाणे विविध कार्यक्रमातूनच रामनवमी उत्सव साजरा केला जातो आहे। फक्त ह्या वर्षी 21 फुटी मूर्तीची स्थापना करून आम्ही हा उत्सव आणखीन थोड्या प्रमाणात मोठा करण्याचा प्रयत्न करत। ही मूर्ती बेळगाववरून रवी लोहार यांच्याकडून तयार करून घेतलेली आहे। ते अत्यंत उत्कृष्ट कारागीर आहेत। फायबर ही मूर्ती 21 फुटे असून ही फायबरमध्ये आहे। मूर्ती ही 3,60,000 रुपये किमतीची आहे आणि मूर्ती देणगीदार आहेत हरिदास सोनोने आणि प्रवीण सोनोने, ही मूर्ती देणगीदार आहेत। ही बेळगाववरून सर्व मुलं जाऊन आम्ही रात्री 6 ते 7 तास प्रवास करत ही मूर्ती आणलेली आहे। 28/3/2023ला उद्घाटन सोहळा झाला। माननीय आमदार ऋतुराज पाटील, माननीय हरिदास सोनोने, माननीय भोपाल शेट्टे ह्या अशा विविध नेत्यांच्या माध्यमातून इथं उद्घाटन सोहळा झाला। ते 28 ते 30 तारखेपर्यंत ही मूर्ती पाहावयास इथं लोकांना मिळणार आहे। दरम्यान कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात विविध राम मंदिरात रामनवमीचा उत्सव भजन, कीर्तन, जन्मसोहळा, महाप्रसाद अशा जल्लोषी वातावरणात साजरा होतोय। त्यामुळे कोल्हापूर हे रामनवमी निमित्त राममय झाल्याचे पाहायला मिळतंय। साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।